नमस्कार, वैशालीज किचनमध्ये तुमचं स्वागत आहे. आज आपण भेंडीची भाजी बनवणार आहोत. पाव किलो ताजी कोवळी भेंडी घेतलेली आहे. भेंडी स्वच्छ धुवून पुसून घ्यायची आहे. बऱ्याच जणांना भेंडीची भाजी चिकट असते म्हणून आवडत नाही, पण तुम्ही जर या पद्धतीने भेंडी बनवलीत तर अजिबात चिकट होणार नाही. नक्की करून बघा. भेंडी चिरून घेतलेली आहे. कढईमध्ये थोड्याशा तेलावर चिरलेली भेंडी चांगली परतवून घ्यायची आहे. भेंडीमध्ये कॅल्शियम, फॉलिक ॲसिड, फायबर आणि पोटॅशियम यासारखे पोषक घटक आढळतात, जे आरोग्यासाठी खूप महत्त्वाचे असतात. भेंडीमुळे दृष्टी सुधारते, पचन व्यवस्थित होते, त्वचा चमकदार होते, रोगप्रतिकारशक्ती वाढते. तसेच पोट साफ होण्यासाठी ही उपयुक्त आहे. भेंडी कढईच्या तळापासून एकसारखी हलवत भेंडीचा चिकटपणा जाईपर्यंत चांगली भाजून घ्यायची आहे. भेंडीचे तुकडे अगदी मोकळे होईपर्यंत 4 ते 5 मिनिटे परतवून घ्यायचे आहे. भेंडी भाजताना झाकण अजिबात ठेवायचं नाही. झाकण न ठेवता अशीच भेंडी भाजून घ्यायची आहे. भेंडी चांगली भाजून झालेली आहे. चिकटपणा सुद्धा गेलेला आहे. छान मोकळी झालेली आहे. भाजी आवडली तर लाईक करा, शेअर करा, कमेंट्स करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आता ही भेंडी एका भांड्यामध्ये काढून घ्यायची आहे. भाजलेली भेंडी मिरची मध्ये चिरून नंतर मोठे तुकडे करून घेतले आहेत. ठेचलेला लसूण आणि थोडीशी हळद घेतलेली आहे. आता कढईमध्ये 2 टेबलस्पून तेल घेतलेले आहे. तेल तापल्यानंतर हिरवी मिरचीचे तुकडे टाकायचे आहेत. मी येथे मोठेच मिरचीचे तुकडे टाकलेले आहेत. लहान मुलांना तसेच ज्यांना मिरची आवडत नाही त्यांना मिरचीचे तुकडे पटकन बाजूला काढता येतात. आता ठेचलेला लसूण टाकायचा आहे. चांगला तांबूस रंगावर भाजून घेणे. लसूण चांगला भाजलेला आहे. आता यामध्ये आपण हळद टाकायची आहे. चवीप्रमाणे मीठ टाकायचे आहे. आता यामध्ये भाजून घेतलेली भेंडी टाकायची आहे. चांगली मिक्स करून घ्यायची आहे. झाकण ठेवायचे आहे. थोड्या वेळाने झाकण काढून भेंडी हलवून घ्यायची आहे. गॅसची फ्लेम कमीच ठेवायची आहे. भाजी फक्त वाफेवर शिजवायची आहे. पाण्याचा वापर अजिबात करायचा नाही. भाजी खाली लागू नये म्हणून थोड्या वेळाने झाकण काढून हलवून पुन्हा झाकण ठेवून भाजी शिजवून घ्यायची आहे. भेंडी मऊ शिजेपर्यंत शिजवून घ्यायची आहे. अशा प्रकारे भेंडीची भाजी तयार झालेली आहे.